39 मिनिटांनी म्हणजे 40 मिनिटांनी जरी चेंडू पडला तर आपल्याकडे वेळ फक्त काय असेल 20 ते 22 मिनिटापर्यंत आपण खेळू शकता आणि त्यानंतर बॅड लाईट ही नक्की आहे. त्यासाठी कशा पद्धतीने खेळायचा ते आपण आपलं ठरवायचं आहे. त्यामुळे 4 ओव्हरचा मॅच हा मंडळाच्या माध्यमातून घोषित केलेला आहे. तर आपण जाऊया पुन्हा एकदा या मॅचचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी निनाद कदमच्या साथीने क्रीडांगणावरती. धन्यवाद संजय सर. अमरदीप योग क्रीडा मंडळ कोळगा आयोजित मकर संक्रांती चषक 2026 हा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण लढत. तिसऱ्या फेरीतील सामना म्हणजेच या स्पर्धेतील सेकंड क्वार्टर फायनलचा सामना, दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ज्यामध्ये आपण पाहतोय झिराड गावातील दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत. गावदेवी झिराड विरुद्ध जिरेश्वरी झिराडपाडा. पहिलं षटक घेऊन येतोय संकेत राणे. मागील सामन्यातील सामनाचा मानकरी इथे फेक अचूक नाही आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट आपण पाहतोय. त्या जोरावरती 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी आपल्या संघाच्या धावसंख्येला सुरुवात केली. आदित्य खेडेकर या फलंदाजाने. एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धाव घेतली जाते. बॅटची कडा लागलेली आपण पाहतो. एक जोरदार अपील केलं गेलं. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील चांगल्या पद्धतीत पूर्ण केली जाते. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतोय दुरी स्वरूपाच्या धावा आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या झालेली आहे 4 धावा. कुठेतरी प्रवाहाच्या विरुद्ध धावून आपण पाहतोय सामना जिंकण्याचा प्रयत्न नक्की जिरेश्वरी झिराडपाडा संघाचा म्हणावं लागेल. कारण कोलगावच्या मैदानात ज्यावेळेस संध्याकाळची वेळ असते त्यानंतर आपण पाहिलं जो संघ अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक जिंकतो तो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. मात्र आपण पाहिलं इथे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठेतरी गोलंदाजावरती विश्वास आहे तेवढाच विश्वास त्यांच्या फलंदाजांवरती देखील आहे आणि जेवढं लवकर आपण सामना खेळाल तेवढाच आपल्याला फायदा होईल. अन्यथा बॅडलाईटचा सामना आपल्याला करावा लागेल. पुन्हा एकदा चेंडूला खेळायचं तो ऑन साईडला बॅटची कडा घेत चेंडू जातोय ऑफ साईडला. जो पण चेंडू फील्ड केला जाईल 2 धावा मिळतील. पहिल्या 3 चेंडूवरती पण पाहतो 220 रुपयाच्या धावा आल्या. चांगली रणनीती संकेतसारख्या चांगल्या गोलंदाजाला ते विकेट बहाल करायची नाही. पहिल्या षटकात संकेत विकेट प्राप्त करण्यासाठी आलाय याची जाणीव आदित्यला आहे. पण पहिल्या षटकात केवळ चेंडूला सावधपणे खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि एकेरी 2 धावांवरतीच भर दिली जाते. आदित्य खेडेकर पण पाहिलं एक अष्टपैलू खेळाडू आहे. मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. संकेत आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र जोरकस बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे मात्र चोरटी धाव चिक्की सिंगल इथे रोखता येत नाहीये. या एकेरी धावेने आपण पाहिलं संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 धावा. मागील सामन्यात आपण पहिला अष्टपैलू कामगिरी संकेत राणेची ज्यांनी 19 धावा जमवल्या 2 षटका लगावले आणि गोलंदाजी करत असताना या स्पर्धेतील दुसरा हॅट्रिक तो ठरला. आपल्या षटकातील पहिल्या 3 चेंडूवरती त्याने हॅट्रिक संपादन केली आणि असा कारण आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या चामिंडा वास याने वर्ल्ड कपमध्ये 2007च्या केला होता बांगलादेश विरुद्ध. यावेळेस चांगला चेंडू. या चेंडूला केवळ हळूवारपणे खेळून काढलं जाते. या चेंडूवरती पण पाहिलं यावेळेस चेंडू हळूवारपणे चेंडूला फ्लिक केले. 1 धाव पूर्ण केली जाते. पुन्हा दुहेरी धावेचा प्रयत्न. चांगली रन बिटवीन द विकेट आणि त्याहीपेक्षा पाहते चांगला ताळमेळ. खराब फेकी मिळते 2च्या ठिकाणी 3
आणि 3च्या ठिकाणी आपण पाहतोय धावून 4 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही फलंदाज चपळ आहेत, चालाक आहेत. आपण पाहतोय बघा कशा प्रकारे धावा जमवल्या जात आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला नाही मात्र तरी 4 धावे चेंडू मिळाल्यात, कारण धावूनच चांगल्या पद्धतीने इथे 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या झाले पहिला षटकार अखेरीस 13 धावा. बघा कोणताही चौकार नाही, कोणती बाउंड्री नाही, कोणते षटकार नाही मात्र तरी 13 धावा आल्यात. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने आता या मैदानाला ॲब्झॉर्व केलं. या मैदानाचा विचारपूर्वक खेळ इथे पाहायला मिळतोय तो म्हणजेच गावदेवी झिराट संघाकडून. त्यांना कल्पना आहे या मैदानात एकेरी 2 धावा जमवता येतात. संजय सर, आपल्याला कल्पना असेल 2 वर्षाआधी याच मैदानात याच स्पर्धेमध्ये अलिबागकडून एक संघ आला होता. सर्व तरुण खेळाडू होते. त्या संघाने 2 सामने जिंकले होते आणि त्या संघात एक वैशिष्ट्य होतं की त्या संघाने एकही बाउंड्री 2 सामन्यामध्ये लगावली नाही मात्र तरी धावसंख्या 40च्या वरती ते घेऊन जायचे आणि तिसऱ्या फेरीत ते पराभूत झाले होते. तर या मैदानाचा इतिहास हेच सांगतो, आपण एकेरी 2 धावा केल्यात तरी 4 षटकार सामन्यामध्ये सहजरित्या या मैदानावर 40 आणि त्यापेक्षा जास्त धावा जमवू शकता. वळूया दुसऱ्या षटकाकडे जिथे आपण पाहतोय दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रतीक. आत्तापर्यंत 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं तब्बल 7 गडी गारद करणारा प्रतीक गावडे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने या संघासाठी विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून तो पाहिला जातोय. पहिल्या चेंडूवरती इथे आगमन आपण पाहतोय आणि या चेंडूला भिरकवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. स्वागत आहे म्हटलं जात आहे, वेलकम म्हटलं जात आहे षटकाराने. एका बाजूला विकेट टेकिंग गोलंदाज, दुसऱ्या बाजूला आक्रमक फलंदाज अशी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच गावदेवी झिराट संघाचा सामना सुरू आहे तर सायली पान शॉपचे मालक झिराटचे सुनील महातो देखील सामने थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील, ते देखील आनंदित असतील या षटकारानंतर. वळूया मैदानाकडे प्रतीकचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस याला आपण म्हणतो आणि या स्लोअर वन चेंडूला पिक करता आला नाही, ओळखता आलं नाही, पडता आलं नाही आणि त्यामुळे इथे चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे गोलंदाजाला काय करायचं, इथे गोलंदाजाला अशा प्रकारे विविधता आणायची, कारण समोर असलेला फलंदाज त्याच्या पाल्याचा चेंडू आला तर प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेरून आणावा लागेल असा फलंदाज ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर आहे एक महत्त्वपूर्ण खेळाडू गावदेवी झिराट या संघाचा आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला विकेट टेकिंग गोलंदाज प्रतीक गावडे. चेंडूला दिशा दाखवलंय आणि आपण पाहतोय योग्य ती दिशा, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम टायमिंग, अप्रतिम प्लेसमेंट आणि त्या आधारावरती ते षटकाराची नोंद केली जाते, षटकाराची मोहर उमटवली जाते आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25 धावा. 3 चेंडू झाले, धावफलकावर 25 धावा लागल्यात आणि पहिल्या इनिंगमध्ये जवळपास या सामन्यात मजबूत धावसंख्या रचायची, एका मोठ्या धावसंख्येपर्यंत संघाला घेऊन जायचं या उद्देशाने इथे खेळ सुरू झालाय. गावदेवी झिराट संघातील या दोन्ही सलामीरांचा, जिथे एक फलंदाज एकेरी 2 धावा घेतोय, दुसरा फलंदाज षटकारांमध्ये डील करतोय. यावेळेसचा चेंडू उजव्या शिरा खूप दूरवर जाणारा पंचांचा इशारा तो वाईटचा. अवांत स्वरूपाची धाव इथे मिळते. या अवांत धावेने आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 धावा. एक आक्रमक सुरुवात, एक ताबडतोड सुरुवात ऋषी आणि आदित्यची आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवर 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. कारण जयेंद्र सरकार एक चांगला क्षेत्ररक्षक तिथे एक स्ट्रॉंग म्हणून जयूला पाहिलं जातं. मागील सामन्यात जयूनी त्याच दिशेला आपण पाहिलं कावखोरचे क्षेत्ररक्षण करताना 2 चांगले झेल टिपले होते. सेफ हँड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे त्याच्या इथे चेंडू गेल्यानंतर केवळ एका धावती दोन्ही फलंदाज समाधान मानतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सूचना असेल मित्रांनो, आपण थोडं स्पीडअप करा मित्रांनो, कारण जर आपण उशीर केला तर बॅड लाईटचा सामना आपल्यालाच करावा लागणार आहे. अजूनही यानंतर 2 षटके येणार आणि त्यानंतर आपल्याला फलंदाजी करण्याची संधी मिळणार आहे. इथे फलंदाज सफल झाल्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी झिराट संघ आज आपण पाहिलं आतुर आहे मित्रांनो, कारण या यंदाच्या संगमात एकही पार्श्विक त्यांनी पटकावला नाही आणि कोणताही संघ आपण पाहिलं तर आतुर असतो पार्श्विक प्राप्त करण्यासाठी. प्रत्येक संघातील खेळाडू मेहनत घेतात. आज त्यांची मेहनत नक्कीच मैदानात पाहायला मिळते. मात्र एक कडवा प्रतिकार त्यांना केला जातोय झिरेश्वर झिराटपाडा संघाकडून. यावेळेसचा चेंडू पंच सांगतायत
ओव्हर दी वेबसाईटचा चेंडू नो +1 एकूण 2 धावा. कर्णधार प्रतीकचा हा निर्णय योग्य आहे का याच्यावरती आता बरेच प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. कारण पाहिलं तर संध्याकाळची वेळ आहे, त्यात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली होत नाहीये, क्षेत्ररक्षणात चुका होत आहेत, निर्णय चुकीचा तर नाही ना, असेच प्रश्नचिन्ह त्याच्यावरती उभे राहिले आहेत. पुढचा चेंडू प्रतीकचा. यावेळेस आपण पाहिलं तर फ्रीजचा चेंडू होता, फ्रीजच्या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाही. अक्रॉस लाईन चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात लाईन पूर्णतः बीट केले आदित्यने. षटकाचा विचार केला तर 5 चेंडू झालेत, 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपत्र आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली सुरुवात झालेली आहे, दोन्ही सलामीर नाबाद आहेत. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप, अभेद्य भागीदारी त्यांची आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, लेग ब्रेकचा अप्रतिम चेंडू प्रतीक गावडेकडून येतोय. या षटकात प्रतीकला विकेट प्राप्त केली नसली तरी काही अंशात त्याने धावून होती, रोख लावली असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात आपण पाहिलं आल्यात त्या म्हणजे 16 धावा. 2 षटकात 29 धावा आल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मनीष कदम. डावखोर हाताने फलंदाजी आणि त्यात उजव्या हाताने गोलंदाजी करणारा हा खेळाडू आहे. चिराड गावातील दोन्ही संघ आहेत. नक्कीच दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र आज मैदानात एक महत्त्वपूर्ण लढतीत एकमेकांच्या समोर उभे ते टाकलेत. दोन्ही संघातील संघ चाहते प्रयत्न करतील की त्यांचा संघ जिंकेल. इथे मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे, झेल होणं कठीण आहे, क्षेत्रक्षक दूरवर, जोपर्यंत संकेत पेटल चेंडूपर्यंत येतो, चेंडूला फील्ड करतो, फेक करतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या झालेली आहे 31 धावा. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण आहे आणि हा सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. कारण आपण पाहिलं आत्तापर्यंत जी मेहनत केली, दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. तिसऱ्या फेरीत जर विजय प्राप्त झाला तर बक्षिसास प्राप्त होतील. मात्र जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. चेंडू हवेत, देवाच्या सेफ हँडमध्ये चेंडू आणि फलंदाज ऋषीची खेळी इथे संपुष्टात येते. पहिला फलंदाज बाद होतोय ऋषीच्या स्वरूपात. 31 धावांची एक आकर्षक भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहिली. सलवीरने एक चांगली सलामी दिली आपल्या संघासाठी. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय रितेश. एक चांगला फलंदाज, एक चांगला गोलंदाज, त्याच दर्जाचा चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची वणी लागते गावदेवी चिराड संघामध्ये असा रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही आपण विचार केला तर या षटकातील येणारे 4 चेंडू आणि त्यानंतर येणारे षटक म्हणजे खरं तरी 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका मोठ्या धावसंख्येवर वाटचाल करता येईल. मात्र इथे मनीष ज्या पद्धतीने गोलंदाजीची सुरुवात करतोय, पहिल्या चेंडू 2 धावा दिल्यानंतर आपल्या संघाला आपल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळून देतोय. इथे मात्र त्याला अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. समोर आक्रमक फलंदाज न्यू बॅटर रितेश आला. इथे जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना सर तर बऱ्याच वेळेला फलंदाज चेंडूवरती जोरकस प्रहार ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात, टाइम करत नाही, चेंडूला मिडल करत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला ज्या चेंडूवरती मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे तिथे मात्र केवळ एकेरी धावाच आपल्याला पाहायला मिळतात. कारण चेंडू पूर्णतः बॅटला मिडल होत नाही. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू खराब चेंडू, वाईडचा इशारा येतो आणि 1 बाउन्स इन दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली जाते. गोलंदाजाच्या डोक्यात काय चाललंय हा नक्कीच प्रश्न असेल. कारण आत्तापर्यंत पहिले 2 चेंडू नक्कीच चांगले केले, त्यानंतर तिसरा चेंडूही चांगला, मात्र त्यानंतरचा हा चेंडू खूपच सुमार दर्जाचा होता. पुढचा चेंडू घेऊन मनीष कदम. मी आत्ताच म्हटलं गोलंदाजाच्या डोक्यात काय चाललंय. कारण बघा त्यानंतरचा चेंडू आपण पाहिलं तर ओव्हर दी वेबसाईटचा चेंडू टाकला गेला. भीमर चेंडू येतोय 9च्या स्वरूपात. इथे धाव मिळेल आणि या धावेने आपण पाहिलं 9च्या स्वरूपात आपल्याला इथे 1 धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34 धावा. फ्रीजची सुवर्ण संधी आदित्य खेडेकरला. आदित्य खेडेकर ज्याला त्याच्या संघामध्ये नक्कीच महत्त्वपूर्ण स्थान आहे.
पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 35 धावा धाव लागल्यात. आदित्य खेडेकरसाठी पुन्हा एकदा संधी. फ्री हिट. या चेंडूवरती षटकार येईल आणि या षटकारसाठी सन्माननीय आदित्य सुरेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते म्हणजेच आदित्य खेडेकरसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइज असेल सन्माननीय आदित्य सुरेश म्हात्रे यांच्याकडून. बघा एक षटकार आले म्हणजे 500 रुपये लागू झालेले आहेत. धावसंख्या 41. यावेळेस चांगला चेंडू होतोय. या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. या एकेरी धावेने आपण पाहतोय. पाच चेंडू झालेत. एक मॅरेथॉन, एक मोठं महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. हे षटक खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी देणारं किंबहुना आपल्या संघाला बॅकफुटला ढकलणारं षटक आपल्याला पाहायला मिळेल. कारण या षटकात कमबॅक होत नाहीये. धावांची लयलूट होते. यावेळेस चेंडू, या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितरित्या केला जाईल. देवाच्या हाती काही चेंडू येत नाहीये. 2 धावा मिळतात. या 2 धावांनी आपण पाहतो तिसऱ्या षटकाची सांगता होते आणि धावसंख्या झालेली एकूण 44 धावा. अजूनही अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. हे षटक खऱ्या अर्थाने हे आपल्याला दिशा दाखवेल हा सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकणार, विजयाचा मार्ग कोणत्या संघाचा सुकर होणार आणि कोणत्या संघाला इथे पराभवाच्या दिशेने जावं लागणार. कारण 44 धावा झालेल्या आहेत. 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. पहिल्या षटकात 13 धावा आल्या. एक त्याचबरोबर दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर आल्या त्या म्हणजे 16 धावा. या षटकात विकेट आली मात्र या षटकात 15 धावा खर्च झाल्यात. त्यामुळे फलंदाजी करणारा संघ मात्र खूप आनंदित असेल. नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला नाही. प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने लागला. मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक गोलंदाजावरती फलंदाज तुटून पडलेत. 16 धावांची आकर्षक खेळी करून 2 षटकांशी ऋषी बाद झाला. आदित्य मात्र अजूनही मैदानात आहे. जयी येतोय. पहिला चेंडू जयीचा आपण पाहतोय. स्लोअर 1 चेंडू मात्र टप्पापर्यंत ज्याप्रमाणे त्याची उसळे त्याप्रमाणे चेंडूला देखील फ्लाईट मिळते, उसळी मिळते आणि फलंदाज बीट झालाय. फलंदाजांना सूचना आहे मित्रांनो, प्रत्येक चेंडू नंतर आपण टीम मीटिंग घेऊ नका. खेळाडूतीचं समर्थन करा मित्रांनो, कारण आपण देखील चांगल्या सूर्यप्रकाशात सामने खेळलात. बॅटची कडा लागली मात्र नेहमीप्रमाणे पाहतोय उत्साही क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो म्हणजे यष्टीरक्षक आणि गोलंदाज देखील. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 45 धावा. यावेळेसचा चेंडू, या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि खेळाडू मित्रांनो माझी सूचना असेल, पंच जे आहेत ते पंच कशासाठी आहेत तर नियम सांगण्यासाठी, निर्णय देण्यासाठी. खेळाडू मित्रांना विनंती असेल मित्रांनो, पंचांशी वाद घालू नका, अन्यथा पुढची सूचना आपल्याला पेनल्टीची असेल. कृपया करून लक्ष द्या मित्रांनो. पुढचा चेंडू घेऊन इथे झेल होऊ शकतो तर क्षेत्ररक्षक पुढे सरसावलं तर झेल सुटतोय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात फलंदाज आदित्य रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. खरंच दमछाक झाली त्याचीच म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकापासून बऱ्याच धावा त्यांनी दुहेरी स्वरूपाच्या घेतल्या. आपल्या संघाला तो चांगल्या सुस्थितीत घेऊन आलाय मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात तो बाद झालाय. 18 धावांची एक चांगली खेळी त्याने साकारली. या षटकात मी जयूचं देखील कौतुक करेन. प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याची तो कामगिरी करतोय. कदाचित हे षटक सामन्यातील टर्निंग पॉईंट किंबहुना हे षटक त्याच्या संघाच्या बाजूने मोमेंट ऑफ शिफ्ट करणं देखील ठरू शकेल. धावसंख्या झालेली आहे 46 धावा. 47 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
इथे चांगला स्ट्रोक आहे. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार येतोय रितेशच्या बॅट मधून आणि या षटकाने धावसंख्या 50 पार गेली आपण पाहतोय. धावांचं अर्धशतक धावफलका झळकते ते म्हणजेच गावदेवी शिराड या संघासाठी. प्रथमेश रॉन सेकंडवर. यावेळेसचा चेंडू आपण पाहतो. या चेंडूवरती धाव घेण्याच्या प्रयत्नात एक फलंदाज रनआउटच्या सुरुवात बाद होते. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी झिराड संघाची धावसंख्या धावफलका लागली ती म्हणजे 2 गडी बाद. 53 धावा 53 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर. 24 चेंडू आता 54 धावांचं लक्ष्य. हे आव्हान पार होणार का? क्रिकेटमध्ये मित्रांनो जवळ पाहिलं इतिहास घडतात. इथे इतिहास घडावा लागेल. इथे या धावांचा पाठलाग करावा लागेल तर सामना जिंकत असेल शिरेश्वरी झटपट संघाला तर. आणि या कदम 54 रन बनाने हैं जीतने के लिए. जिरेश्वरी झिराड को ऋषि ने बनाए थे 16 रन. 2 छक्के की सहायता से आदित्य ने बनाए थे 18 रन. 1 छक्का 1 चौका लगाया था. 53 रन बनाए हैं. पल्ले बल्लेबाजी करते हुए जीतने के लिए 54 रनों का लक्ष्य रखा है. हालांकि ये बैड लाइट का मुकाबला है. आज के दिन का आखिरी मुकाबला है. इसमें ज़्यादातर बेनिफिट रहेगा गेंदबाजी करने वाला. अभी जो फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं उस टीम के लिए बेनिफिट ज़्यादा रहेगा. यदि आप सटीक गेंदबाजी करोगे, ज़्यादातर स्टंप अटैक रखोगे तो यकीनन आपको सफलता मिल सकती है. गेंदबाज को ये ध्यान में रखना होगा. जितनी आप सटी हुई गेंदबाजी करोगे, स्टंप अटैक रखोगे, यॉर्कर गेंदें जितनी डालोगे उतनी आपको सफलता मिलेगी. क्योंकि 54 रन बनाना बैड लाइट में इतना आसान नहीं होगा. आपकी नज़र गेंद पर ठिकाना जमाना इतना आसान नहीं होगा. आप गेंद को भांप नहीं सकते आसानी से जब भी बैड लाइट होती है. तो हमेशा देखते ये निर्णय आप सही है या गलत है. कड़ा प्रहार लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन वहां पे जरूर मिलेगा. जयेश और देवेश. जयेश ने अपना और अपनी टीम का खाता खोला है. प्रथमेश अपने ओर की गेंद जोरकस मारने का प्रयास. थोड़ा सा अपील जरूर गूंज उठा था लेकिन अंपायर ने सिरे से खारिज कर दिया है. यदि यहाँ पे विकेट चटकाई जाती है तो सम्मानीय सुरेश जी मात्र उनकी तरफ से 200 रुपये का नगद इनाम है प्रथमेश के लिए विकेट के लिए. इस बार जरूर हवा में खेला है लेकिन ये सीधे जाता हुआ मेगा 6 सुपर 6. इस मर्तबा लॉन्ग ऑफ के ऊपर से ठोक दिया था. देवेश ने अपना खाता 6 रन से खोला है. यह उनकी तरफ से 200 रुपये का नगद इनाम है हर विकेट के लिए प्रथमेश के लिए. पिताजी और उनके संतान. इस प्रकार ये देवेश का विकेट पतन और 200 रुपये का नगद इनाम सुरेश जी मात्रे की तरफ से भी और उनके शायद अच्छा तो आदित्य की ओर से भी 200 रुपये का नगद इनाम है. तो प्रथमेश ने यह नगद इनाम हासिल किया. चला लवकर लवकर चलो जल्दी जल्दी. प्रतीक बैड लाइट है तो इतना खेलना आसान नहीं होगा. ज़्यादातर ये बेनिफिट जाता है बाद में जो फील्डिंग करते हैं उनके लिए.
बाद में बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होगा। आपको नज़रें जमाना गेंद के ऊपर आसानी से नहीं जमा सकते, आपकी नज़र नहीं बैठ सकती गेंद के ऊपर। और गेंदबाजी जितनी तेज तरार गेंदें करेंगे उतना वह सफल होंगे। यही प्रथमेश ने किया और एक विकेट छटकाया है। 7 रन हो चुके हैं। और ये देखिए गेंद विकेट कीपर के सर के ऊपर से डिक्लेयर जोन में जाते हुए अंपायर का इशारा हमारे तरफ आता हुआ 1 रन। टीम का स्कोर जा पहुंचा 1 रन से 8 रन। जीतने के लिए 54 रनों का लक्ष्य रखा है निर्धारित 4 ओवर में। आज के दिन का ये आखिरी मुकाबला है, 3rd राउंड का ये मुकाबला है, जारी है। प्रतीक खेलने के लिए तैयार है। प्रथमेश दौड़ पड़े मांडवा इनकी तरफ से और ये कड़ा प्रहार, गेंद हवा में और 200 रुपये, कुल मिलाकर 400 रुपये तो आ गए सुरेश जी महात्रे की ओर से और आदित्य की ओर से भी 400 रुपये। 800 रुपये का नगद इनाम प्रथमेश ने यहाँ पे प्राप्त किया है। ये मुकाबला होने के बाद आपका इनाम लेकर जाइए। हमने पहले ही कहा है बाद में बल्लेबाजी करना आसान नहीं होगा, क्योंकि एक तो बैड लाइट होती है और सर्दी के दिन है, आपकी गेंद जाएगी नहीं बाहर, या ठंड होती है गेंद अंदर की तरफ आएगी। आपको पूरी ताकत के साथ खेलना होगा तभी गेंद बाहर जा सकते हैं, वरना नहीं जाने वाली। या आप बहुत दिनों से, बहुत सालों से आप लोग क्रिकेट खेलते हैं, आप लोग 4 मुकाबले खेलते हैं। कमेंटेटर और स्कोरर जितने भी मुकाबले 32 मुकाबले खेलते हैं, उनके पास तजुर्बा, अनुभव ज़्यादा होता है। तो ऋषि आया है गेंदबाजी के लिए मांडवा इनकी तरफ से। देवेश जयेश ने यहाँ पे कड़ा प्रहार करने का प्रयास जरूर किया था, लेकिन काफ़ी हद तक नाकामयाब रहे। बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ है, कोई कांटेक्ट नहीं हुआ है। गेंद सीधे आदित्य के हाथों में विकेट कीपर के रूप में, जिन्होंने 18 रन बनाए थे। बहुत ही बढ़िया गेंद, लेकिन इस बार अंपायर इस गेंद पर नाखुश होते, ज़्यादा बाहर की तरफ इस गेंद को लाए थे और इसी का नतीजा ये है कि इसको वाइड करार दिया गया। 1 गेंद और 1 रन, बढ़िया। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा पहुंचा है 9 रन। हालांकि दूसरा ओवर जारी है ऋषि के माध्यम से, जिन्होंने 16 रन बनाए थे। ओह, बहुत ही बढ़िया गेंद। जितनी आप तेज गेंद करोगे उतनी आपकी सफलता मिलेगी। जितनी तेज गेंदें, जितनी यॉर्कर करोगे, जितना स्टंप अटैक रखोगे और नीचे जितनी गेंदें रखोगे उतनी सफलता मिलती है। यह हमेशा याद रखना चाहिए। और जब भी आप बैड लाइट का मुकाबला खेलते तो बल्लेबाजी लेनी चाहिए पहले। और इस बार जरूर ठोक दिया, लेकिन ये गेंद हवा में। हमने पहले कहा है ये शाम का समय है, सर्दी के दिन है, गेंद अंदर की तरफ आएगी। जैसे नाइट टूर्नामेंट में हम देखते हैं, जैसे ही 3 बजते हैं, 3 बजने के बाद जो है ओस होती है तो गेंद अंदर आती है। और जब तक आप 9 से लेकर 3 बजे तक खेलोगे गेंद आसानी से जाएगी। और जैसे ही 3 बजने के बाद आप मारोगे गेंद अंदर की तरफ आती है। और वैसे भी सर ज़्यादा है। रशिया में, मॉस्को में 54 वर्षों का रिकॉर्ड तोड़ बर्फबारी हुई है। मतलब बर्फ की बरसात इतनी हुई है कि 5-6 फुट बर्फ है ज़मीन पर। यह कड़ा प्रहार करने की कोशिश जरूर की थी। फाइनल के क्षेत्र में 1 रन तो पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं, दूसरा रन भी आसानी से पूरा किया है। इस 2 रनों के कारण टीम का स्कोर बढ़ता हुआ 11 रन। हालांकि दूसरा ओवर जारी है ऋषि के माध्यम से, ऋषि के रूप में अपने टीम के लिए। विराट के लिए जिन्होंने 16 रन बनाए थे बल्लेबाजी में, उतनी अच्छी गेंदबाजी अभी तक हुई है उनकी। बहुत ही बढ़िया गेंद, कारपेट के सारे खेल दिया है। काउ कॉर्नर के क्षेत्र में 1 रन तो जरूर मिलेगा, 1 ही रन मिलेगा। वहाँ पे टीम का स्कोर जा पहुंचा है 12 रन। और जीत का लक्ष्य है 54 रनों का। एक बड़ा लक्ष्य है, बड़ा स्कोर है। अब स्ट्राइक के ऊपर रहेंगे रोहित। ऋषि दौड़ पड़ी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, अच्छी गेंदबाजी ऋषि की। देखो पहले बल्लेबाजी करते हुए ऋषि ने 16 रन बनाए थे, 2 छक्के लगाए थे और गेंदबाजी भी ज़बरदस्त गेंदबाजी अभी तक उन्होंने की है। महज 4 रन दिए हैं और 1 विकेट भी हासिल किया था। तो एक ऑलराउंडर परफॉर्मेंस दिया है और जीत का जज्बा उनके मन में हमेशा रहता है। और जब हम खेलते हैं तो खेलते समय चीड़ जरूर होनी चाहिए। और जिस खिलाड़ी में चीड़ होती है वो अच्छा
परफॉर्मेंस हमेशा देता है, तो हमेशा ये देखने के लिए मिलता है। बाहर आप शांत रहोगे तो चलेगा, लेकिन मैदान में तो चिढ़ होनी चाहिए, परफॉर्मेंस उतना अच्छा रहता है। अब स्ट्राइक के ऊपर रहेंगे मनीष, स्ट्राइक के ऊपर रहेंगे, लेफ्ट हैंड बल्लेबाज है, यहाँ पे उन्हें एडवांटेज है, देखते हैं। और गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे प्रणीत। महज 12 रन, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, दिमाग का सही इस्तेमाल, देखा कि और दूसरे रन के लिए दौड़े यहाँ पे और अच्छी थ्रो, 2 रन नहीं रोक सकते, वहाँ पे 2 रन आसानी से मुकम्मल किए, 14 रन हो चुके हैं। और ये सही दिमाग का इस्तेमाल गेंदबाज का, देखते हैं कि लेफ्ट हैंड बल्लेबाज है, इसको लेग साइड में नहीं गेंदी करनी चाहिए, ज़्यादातर जितना हो सके ऑफ स्टंप पर गेंदें रखेंगे, और जितनी नीचे गेंदें रखेंगे उतनी सफलता गेंदबाज को मिलती है, ये अच्छी तरह से जानते हैं गेंदबाज। फिर एक बार प्रणीत अपने ओर की गेंद, टीम का स्कोर 14। लो यहाँ पे उठा दिया, हवा में खतरा हो सकता है, अच्छा प्रयास, 5 रन, 4 रन तो जरूर बचाए है, 2 रन वहाँ पे मुकम्मल होते हुए। कैच लेना इतना आसान नहीं था, लेकिन अच्छा प्रयास किया, अच्छी कोशिश की, 4 रन कम से कम बचाए है, 2 ही रन मिलेगा वहाँ पे। टीम का स्कोर 2 रन से बढ़कर जहाँ पहुँचे 16 रन। फिर एक बार मनीष खेलने के लिए तैयार, प्रणीत दौड़ पड़े अपने ओर की ये गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, तेज सरार गेंद थी, सीधी गेंद की थी इस बार। जानते हैं जितनी सीधी गेंद करेंगे उतना बेहतर रहेगा, क्योंकि बैड लाइट का ये मुकाबला है। टीम का स्कोर रुका हुआ 16 रन, तीसरा ओवर जारी है प्रणीत के माध्यम में। इस बार ये गेंद जरूर कुछ प्रयास करना चाहते थे, कुछ प्रयोग करना चाहते थे, उसकी कोई ज़रूरत नहीं है, बाहर की तरफ इस गेंद को लाए थे, और अंपायर का सही निर्णय, वाइड करार दिया, 1 गेंद और 1 रन बढ़ी है। टीम का स्कोर जा पहुंचा है 17 रन। प्रणीत फिर एक बार अपने ओर की गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, इस बार ये सही गेंद थी, अंदर की तरफ इस गेंद को लाए थे, सही निर्णय अंपायर का, बैड लाइट होने के बावजूद भी। शरद पाटिल और राजेश पाटिल मंजेवे अंपायर है, बहुत से टूर्नामेंट उन्होंने अंपायरिंग की है, और इस बार ये गेंद हवा में, लेकिन पालिस, बहुत ही बढ़िया कैच, क्या कैच लपक लिया, इतना आसान नहीं था, पीछे लौट कर दौड़ कर जाना और कैच लपक लेना। देखो निराद, हमने पहले ही कहा था, जब भी बैड लाइट होती है तो पहले बल्लेबाजी का निर्णय लेना चाहिए। हमेशा ये देखने के लिए मिलता है कि जब भी बैड लाइट होती है, एक तो माहौल जो है सर्दी का माहौल है, ठंड का माहौल है, इतने आसानी से गेंद बाहर नहीं हो सकती, आपको बड़ी ताकत के साथ खेलना होता है। फिर एक बार ये गेंद हवा में, और यहाँ पे ये कैच विकेट कीपर को लेना चाहिए था, ये विकेट कीपर का कैच था, लेकिन कोई दोनों के बीच में अंडरस्टैंडिंग नहीं, मिसअंडरस्टैंडिंग होने के बावजूद ये कैच नहीं ले पाए। अब टीम का स्कोर अभी रुका हुआ 17 रन के ऊपर। प्रणीत ने भी अच्छी गेंदबाजी की है, महज 5 रन दिए। चौवन रन बनाने थे जीतने के लिए, लेकिन जब भी बैड लाइट का मुकाबला होता है, आखिरी मुकाबला होता है, 18 रन हो चुके हैं अभी भी जीतने के लिए। जीत वैसे देखा जाए तो बहुत दूर है। $36 रन बनाने हैं 6 गेंदों में। आदित्य आए है, जबरदस्त दिमाग से गेंदबाजी करने वाला ये खिलाड़ी है। इस बार एक गलती कर बैठे, एक तो गेंद तेज तर्रार डाली, ऊपर से बाहर की तरफ लाने का प्रयास किया था, जिसकी कोई ज़रूरत नहीं है। सीधी गेंदबाजी करनी चाहिए हमेशा, जब भी बैड लाइट होता है सीधी स्टंप पे अटैक रखिए, आपको सफलता मिलेगी, और जितनी तेज हो सके उतनी गेंदबाजी करनी चाहिए। इस बार जरूर काउ कॉर्नर की दिशा में खेल दिया, 1 रन तो आसानी से प्राप्त किया है, 1 ही रन पे संतुष्ट रहना पड़ेगा। अब इक्वेशन चेंज होता हुआ 34 रन की आवश्यकता।
अभी भी 34 रनों की दरकार रहेगी। गेंदें कम होती हुई 4 गेंदें 34 रन। 4 गेंदें 34 रन, बहुत ही बढ़िया गेंद। सही लेंथ, सही दिशा और सही दिमाग का इस्तेमाल। हमने बल्लेबाजी करते हुए भी इस खिलाड़ी को देखा है, युवा खिलाड़ी है, हर बार ज़बरदस्त दिमाग का इस्तेमाल करते हैं। 1-2 रन लेते, स्ट्राइक रोटेट करते, रनिंग बिटवीन द विकेट ज़बरदस्त है ये आदित्य की। एक ऑलराउंडर खिलाड़ी है और गेंदबाजी में भी हमेशा वह अलग किस्म की गेंदबाजी करता है, अलग गेंद डालता है हर गेंद, और यही होना चाहिए। फिर एक बार ये गेंद आदित्य, ओह बहुत ही बढ़िया गेंद, क्या आपने फॉलो थ्रू में फील्ड किया है, ब्लॉक होल गेंद थी। अब यह औपचारिकता सिर्फ बची इस मुकाबले की। और निनाद, हमने पहले कहा था कि जो भी निर्णय लिया है ये गलत निर्णय है बल्लेबाज से फील्डिंग का। हमेशा बल्लेबाजी लेनी चाहिए। जब भी बैड लाइट होती है, आखिरी मुकाबला होता है, तो ये हमेशा हर टीम को याद रखना चाहिए। और ये मुकाबला बड़ी आसानी से जीता है गावदेवी सिराड ने। बहुत बहुत बधाई हो।